आधी नमन याना करायचं आणि मग पुढे घुसायचं. अरे मला परत एवढ्या मोठ्या आकाश पाळल्या बसणार याव. आहे या बाग तुझ्या ठिकाण टोपी घेतली. आता बोलू नको कधी गेल्यावर मालूम मला ह्या ना त्या वालाच्या सांगा. सध्याच्या व्हॅलेंटाईन डेला लव्ह स्टोरी येणार आहे नवीन. इकडे चिकन अंडी मागवले, रोटे वगैरे मागवले. आता मस्त की खातो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे त्याच जोशात त्याच जल्लोषात तुमच्या दादूच्या नवीन ब्लॉगमध्ये. विषय कसा आहे माहिती आहे का, आता चालू आहे म्हशाची यात्रा, म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा. तर आता तुमचा दादूस पुन्हा एकदा त्याच जल्लोषात चालला आहे म्हशाच्या जत्रेला. लास्ट टाइम आपण गेलो तेव्हा आपण गेलो दुपारी, तर तेव्हा आपल्याला जास्त काही सीन घेता नाही आले पाळण्या बिळण्याचे. पण आता आपण चालू आहे रात्री राडा घालायला. आता तुम्ही बघत राहा तुमचा दादूस काय मजा मस्ती करतोय आणि इकडचा सीन वगैरे तुम्हाला रात्रीचा पूर्ण म्हणजे दाखवायचा मी प्रयत्न करतोय. लेट्स गो. तर मंडळी आम्ही निघलो रात्रीची बाईक घेऊन. तर आमचं भाऊच बोलत होतं बाबा रातच्या जाऊ नका तिकडे भुता बित्ता असतं. आणि बोललो ज्या आईला दादूच चालेल, दादूच काय भुता ना घाबरेल भाई. आपल्या ॲक्सेस 120 भाई निश्चित रेस पिला ज्या आईला 120च्या स्पीडने भाई सुसाट तुमचा दादूच चालेल. दादूसला लवकरात लवकर पोचायचे म्हशाच्या जत्रेला. रात्रीची वेळ आहे, बंद व्हायचे आधी आपल्याला पोचायचे म्हणून दादूच चालेल रेम. त्यात बाबा भुता बिता दादूच काय तुमचा घाबरत नाही. आता फायनली आपण म्हशाच्या यात्रेमध्ये पोहोचलोय. आपले भाऊस पण आपल्यासोबत आलेत. आता इकडे आपण आलोय तर तुम्हाला इकडचा सगळा दाखव. मी इकडे चौकामध्ये आलो. इथे म्हशाचा चौक आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आधी नमन याना करायचं आणि मग पुढे घुसायचं. चला इकडे आलोय म्हसोबादेवाचं दर्शन घ्यायला. आता रात्रीची वेळ आहे, आता बघूया आपण गर्दी वगैरे लागते का. मी मस्त की दर्शन घेतो, तुम्हाला दाखवतो यावरचं डेकोरेशन कसं आहे. चला जाऊया दर्शन घ्यायला. लागलाय कोणी पाय बी दिला ना. पैसा भाई पैसा होत पैसा असला पैसा आले. एकच गुटा जिमला झाला पण फिरायला झाला पण देवस्थानी पण लय बेकार परिस्थिती आहे. माझी कंडिशन मलाच माहिती. दर्शन घेऊन बाहेर मस्त की दर्शन झालंय, जास्त गर्दी नव्हती. दर्शन झालंय, आता दर्शन झालंय. इकडे आता फिरणं चालू करूया. तुम्हाला दाखवतो इकडचा यावर्षीचा म्हसा बाजार कसा लागला. इकडे बघू शकता बॅटी आहेत. ज्यावेळी मी लहान होतो तेव्हा मी 100 रुपयाच्या बॅटीत खेळायचो. आता 100 रुपयाच्या बॅटी भेटतात का नाही माहीत नाही. तुम्ही जरा आला असाल इथून घ्या. इथं ज्या बॅटींचा शॉट बघाल तर एक नंबर कडक लागतो. इकडं बघू शकता तुम्ही प्लास्टिकचे टब बादल्या वगैरे तुम्हाला दिसतील. इकडची खासियत या म्हशीच्या जत्रेची, किती पण आपटं तुटत नाही. तर तुम्हाला स्टीलचे भांडी वगैरे तवा कढई बिडे सगळा भेटेल. काय इकडे बघू शकता तुम्ही वालाच्या झांगा सगळा. इथं तुम्ही याल ना तर वावा घ्या. इथं वालाच्या झांगा खाण्याची मजाच वेगळी. आता कसं आहे थंडीचा सीझन आहे, पोपटे उपटे करतो, त्यामध्ये वालाच्या झांगा नसले तर त्या पोपटीला मजा नाही. तुम्हाला सगळा काय भेटेल इकडे बघा. चपले उपले आहे बायकांसाठी. तुम्हाला एक सांगतो बघा, नवीन नवीन लग्न झालेलं हो येऊ नका. नाही तर बायको एवढा खर्च येईल, एवढा खर्च करेल ना तुम्हाला ज्या आईला लुटा आणि त्यात इथं जीपेचं चालत नाही. चुकून पण तुम्ही जीपेचा आशा येऊ नका. ATM पण इकडचं चालत नाही कधी कधी. अरे कॅश घेऊन या 5,000 तेवढं पण कमी पडतील तुम्हाला. बघू शकता मसा चौकामध्ये तुम्हाला आयलो मसा असं मस्त वगैरे आयशिंगमध्ये तुम्हाला बॅनर दिसेल. आता त्याच्यावर मस्त वगैरे लाईटिंग केलं. इथं तुम्ही फोटो वगैरे घेऊ शकता. आता बोलायचं झालं तर इकडे लास्टपर्यंत म्हशीची जत्रा भरली आणि थोडंसं इकडे बघितलं की इकडे पण लास्टपर्यंत म्हशीची जत्रा. उगाच नाही म्हशीच्या जत्रेला सर्वात मोठी जत्रा बोलत, कारण की बाबा जिथं जाऊ तिथे जत्रा ही काय जत्रा संपणार नाही. ह्या साईडून बोराटपाडा हायवेवरून तुम्ही एंट्री केली ना, तुम्हाला एंट्रीलाच इकडे बघा छत्रपती शिवाजी महाराज, विठू माऊली अशी छान छान तुम्हाला मूर्त्या भेटतील.
इकडे कृष्ण आहेत, बालगोपाल, इकडे बुद्धांचे आहेत, इकडे हत्ती आहेत. तर पाहिजे असलं तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता. आणि तुम्ही असं म्हणतात की देवाच्या मूर्तीला भाव नाही करायचं, इकडचा रेट खूप टाईट असतं, तर तुम्ही बार्गेनिंग करू शकता. सो गाईज आता आपण फायनली इकडे जत्रेमध्ये घुसलो आहे. तुम्ही इकडची गर्दी बघू शकता. आणि इकडे वेगवेगळे स्टॉल्स आहेत. बघू शकता तुम्ही, जसं जसं पुढे जाऊ तसं अशी गर्दी वाढत चालली. त्याला उगाचच बोलत नाही की ठाणे जिल्ह्यात सर्वात मोठी जत्रा आहे. इकडच्या असणारी गर्दी पाहू शकता तुम्ही. इथे पालणे वगैरे असतात, पालणे बघायला. म्हशाची जत्रा बोललं आणि ब्लँकेट ना असं होणार नाही म्हणून इकडे बघू शकता ब्लँकेट वगैरे आहेत. मी पहिल्यांदा आलो नाईटला. मी याच्या आधी आलतो ते म्हणजे दिवसा आलतो. दिवसाची मजा वेगळी आणि रात्रीची मजा वेगळी असं इकडचे लोक बोलतात. खरी मजा आहे रात्रीच असते. बघू शकता लाइटिंग वगैरे. मसा मसा तुम्हाला खरं सांगायचं झालं तर इकडे तुम्ही बघाल ना तर तुम्हाला म्हणजे तुमच्या आयुष्यात लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला इथे भेटणार. छोट्याशा पिनपासून ब्लँकेट वगैरे सगळं काय तुम्हाला इथे भेटेल. स्वेटर वगैरे लावले बघू शकता. गर्दी वाढत चाललंय. बाजारामध्ये असणाऱ्या 100 ते 120 रुपये किमतीच्या वस्तू आमच्या सेलवर हा रात्रीचा नजारा बघायला खास मी आलो रात्री, कारण की इकडची जे असते पाल्यांवरची लाइटिंग वगैरे ती बघण्याचा आनंद वेगळाच असतो. इकडे जसं पुढे जाईल तसं तुम्हाला गर्दी वाढतच दिसेल. आता मी इकडे गेलो. इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे वगैरे दिसेल, लहान मुलांसाठी, मोठ्या मुलांसाठी. मौत का कुवा, ब्रेक डान्स वगैरे असे बरेच इकडे खेळ आहेत. तर चला बघूया. आपण आता अशा ठिकाणी चाललोय की तुमच्या दादूची जाम फाटते, पण आपलं भाऊसम बोलतात भाई तू एकदा तरी बसलाच पाहिजे. बोलते किती भीती वाटली तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहो, म्हणून डेअरिंग करून मी बस नाही जाता. आपण ह्या एवढ्या मोठ्या आकाश पाळल्या बसणार आहो. इथं आपण आलो तिकीट घ्यायला. आपला भाऊस आलाय बघू शकता. वातावरण फुल टाईट आहे. 100 रुपये तिकीट आहे. आईला पहिल्यांदा मला असं वाटतो पैसे घालून मारायचा दांडात चालव का काय. आपला पाऊस पण चाललाय, नानाला जोश आलाय. पण आता काय सांगू माझे किती वाटले. फायनली पाळल्या बसणार आहे. इकडे आपला भाऊस आला. अरे विराट तुम्हाला कसं वाटतंय बाबा. आईला पैसे देऊन मारायला चाललो. मला वाटत नाही मी जिता येईन बाबा. बाबा बाबा आम्ही पाळल्यात बसलो. जाम भीती वाटते पण टेन्शन घ्यायचा तुमचा नातूच बसलाय. आज काय ती सगळी भीती काढून टाकाल. नाद कराल नाद. भैया शिवबिवा दिलेला सॉरी हा आताच बोलताव. आपला आकाश पाळला. आकाशात जायला लागलाय. मला जाम भीती वाटते. आता नाचतो नंतर याची अशी फाटला तर त्याला झालं माहिती आहे कशी फाटली. काय नाही मला वाटलं भीती वाटेल. काय नाही तुमचा राजूच वंदन शिव वाटा मग बोलायला काय. अरे कापायला लागला. अरे अरे पाय कापते. अरे पाय कापते आज. आपण आलो आकाश पाळण्यातून खाली सुखरूप. भैया थँक्यू सुखरूप आणल्याबद्दल. माझी थोडीशी फाटलेली पण आता घालून वरती उतरलं. पोटात नोरा गोळा आलाय पण जाम भारी वाटतो. मशाला आलो आणि आकाश पाळण्या घुसला नाही असं होणार नाही. जाम एन्जॉय केला. चला आता
अजून पुरं काय काय करून उतरलो. माझ्या बोटा गोल्या आला पोरामध्ये निघलं ब्रेकडान्स तिथं म्हणतात. तर बाबा माझ्या का आता हिंमत नाही, दादूची थोडीशी पाटले म्हणून दादू आता इथं थांबतो. आपले भाऊ जाते ते व्हिडिओ काढतील. गो आपला भाऊ चालू ब्रेकडान्स मधून एवढं आजच्या गावाला आहे तू यायला पाहिजे होतं. मजा होती. अरे बाबा त्यानं काय सांगू इथं आकाश पाळला कसा बसला कसा उतरला त्या बाजूला आम्ही गेलो तिथं बोलतो साठल्या म्हणजे तुम्हाला पिंडाल दाखवतो. आम्ही इथं पुरा आलो इथं मोठा कुवा होता इथं भाई पुकार. काहीच आता रात्रीचे 10 वाजत आले. तुम्ही इकडे बघू शकता भाविकांची गर्दी तवतो वाढत चालले. हीच खासियत आहे म्हणून उगाचच नाही बोलत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा ती म्हणजे म्हशाची जत्रा आहे. सध्या ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी होती पण इकडच्या वाढत्या गर्दीमुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा हिला आता बोलण्याचं काहीच राहिलं नाही अशी इकडची गर्दी आहे. इथे म्हसोबा देवाला खूप मानतात, खूप श्रद्धा आहे त्याची म्हसोबा देवावर म्हणून इकडे लोक जास्तीत जास्त येतात. म्हसोबा देवाचं दर्शन घेतात आणि त्यानंतर इकडे जत्रेचा आनंद घेतात. तसंच आपण आनंद घेतोय, पुढे घेत राहूया. तुम्हाला फक्त एवढंच करायचं. मी तुमच्यासाठी एवढ्या गर्दीमध्ये आलो, एवढं शूट घेतोय, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. जर तुम्हाला माझा प्रयत्न आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढे बघत राहा. फिरता इथे एका दुकानात आलो. इथे तुम्हाला टोपी, कानटोपी, थंडीचे सगळं दिसाल. मी निघलेलो होतो. माझ्या आईच बोलली म्हशाला चाललाय तर मला काहीतरी आण म्हणून इकडे बघू शकता आईसाठी कानटोपी घेतले. लास्ट वेळेला माझ्या आईच बोलतो तू जातो फिरायला, मला काय घेत नाही, मला काय घेत नाही. तर आई या बघ तुझ्यासाठी कानटोपी घेतली. आता बोलू नको कधी गेलो बालू मला ह्या आण ना त्या आण. कानटोपी घेतले बघ इकडं. चला आता अजून बघू पुरं काय काय फिरायला आलतो. तर आपल्या घराला विराट दादा तो बोलतो का माझे भाची आहे तिला काहीतरी घेऊ द्या म्हणून इथं खेळणी घ्यायला लावल्या. इकडे बघू शकता तुम्ही या शॉपजवळ कोणती खेळणी घ्या फक्त आणि फक्त 100 रुपये. भारी भारी इकडे खेळण्या वगैरे आहेत, रिमोटच्या गाड्या वगैरे आहेत. तुम्ही आले तर तुम्हाला आवडत असेल तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला याचाच चांगला फायदा घ्यायचा असेल तर बदलापूरला रमेशवाडीजवळ जो बदलापूर गावात जाणारा पूल आहे तिथं हीच वस्तू तुम्हाला 60 रुपयाला भेटल. म्हणून जास्त हाव करू नका आणि आमच्या बदलापूरला येऊन 60 रुपयाला वस्तू घ्या. तुम्ही गर्दी बघा. आता आपण इकडून म्हशाचा प्रसाद घेतला. उद्या आपल्याला कंपनीत गेलो त्यांना द्यायला लागेलच. आणि इकडे तुम्हाला बघू शकता जागोजागी तुम्हाला प्रसादाचे स्टॉल दिसतील म्हणून आपण घेतला प्रसाद. कारण की म्हशाला आलो आणि प्रसाद घेतला आणि असं काही होणार नाही. आता अजून बघूया पुढे काय फिरण्यासारखं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. शकता त्यामध्ये कसं हे दादा इथं तुम्हाला देतील आणि आपण इथून टाकायचं. जर त्यामध्ये घटलो तर जेवढं पैसे तेवढं तुम्हाला भेटते. आणि तुम्हाला सांगता गंडवता हे करू नका. तुमचं तर काय एक पण जाणार नाही. या बाजूला इकडं बघू शकता. याच्यामध्ये कसं असतो एका भटक्या म्हणजे तुम्ही ग्लास पारले इकडे लागलेला एक पण तुम्हाला गिफ्ट भेटायला त्या टीव्हीची सगळा लावलाय म्हणजे आयला एक पण परत नाही.
ऊपर प्रेस करते ऐसा दबा नहीं बिलकुल ही आहे. अशा प्रकारे आपण बघितलं की म्हशाची जत्रा भरले. यामध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे म्हशाच्या जत्रेमध्ये मिळणारी बैल जोडी. तर आता कसं आहे रात्रीचं वेळ आहे, आता ते बैल आहेत ते इथून थोडेसे लांब आहेत, ते रात्रीच्या वेळी काय बंद असतो बैल बाजार. आपलं येण्याचं मुख्य उदाहरण हाच होता की मागच्या वेळी आपण दिवसा आलतो त्यावेळी तुम्हाला मी सगळं दाखवलेलं. व्हिडिओची लिंक देतो, यामध्ये जर बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. ह्यावेळी आपण रात्री आलो आहे तर रात्रीचं तुम्हाला सीन वगैरे दाखवलं. असंच आता आम्ही थोडंसं पुढे जाऊन काहीतरी खातो. हेच गो शहरून आलो आहे आणि त्या हॉटेलमध्ये जेवायला बसलो आहे. पोरं बोलतात भूक लागले काहीतरी खाऊन घेऊ म्हणून आलो आहे त्या हॉटेलमध्ये. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल तुझ्या आले दादूसनी दाढी बिरी वारायला लावले काय आहे काय, तर याच्या मागे एक गमतीशीर रिझन आहे. कसं आहे मागच्या वर्षी आपली या सीझनला एक लव्ह स्टोरी आली होती, तशीच आपली सध्याच्या व्हॅलेंटाईन डेला लव्ह स्टोरी येणार आहे नवीन. त्याच्यासाठी थोडासा लुक चेंज केला दादूसने. बाकी काही विषय नाही, सगळं रेडी आहे, फक्त हिरोईनची वाट बघतोय. ज्यावेळी हिरोईन येईल त्या थोड्या दिवसानंतर शूट वगैरे होईल आणि आपली लव्ह स्टोरी नवीन पोस्ट होणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या आधीचा माझा प्लॅन आहे की व्हिडिओ येईल. मी प्रयत्न करतो की एखादी मुलगी भेटेल नवीन. तुम्ही पण बघा, जर कुठे असेल माझी कॉन्टॅक्ट करा. आले त्या हॉटेलमध्ये इकडे चिकन अंडी मागवले, तर रोटे वगैरे मागवले. आता मस्त की खातो आणि घरी जातो. आता आम्ही खाली उतरून इथे जेवलो वगैरे आणि आता आम्ही चाललो घरी. विषय कसा आला, आम्ही म्हशीच्या जत्रेला गेलो संध्याकाळी, तिकडचा पूर्णपणे फिरलो, तुम्हाला पण दाखवलो. आणि पहिल्यांदा तुमचा दादू बसला पाळण्यामध्ये, थोडीशी भीती वाटली, पण दादूच भाऊ बसलाय म्हणजे काहीतरी नाद केला असं काही पूर्णपणे फिरलो. आणि इथपर्यंत आलात तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा, जास्तीत जास्त व्हायरल करा, तुमच्या दादूला फेमस व्हायचं आहे. लेट्स गो.